हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना शुभ सकाळ. खूप सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या बागेतल्या फुलांपासून सकाळ होते ना, ते मात्र खूप भारी वाटतं. चला तर मस्त अशी सकाळची छान अशी सुरुवात आणि त्याचबरोबर आपली सुंदर सुंदर ही बाग. तर कसं वाटते आपल्या बागेतला व्ह्यू हे नक्की मला पहिले कमेंट करून सांगत जावा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. बघू शकता आपले हे गुलाबी गुलाबी इतकी सुंदर अशी फुलं आहेत ना, खूप छान. तो बेबी पिंक कलर आहे ना, खूप मला आवडतो आणि त्याच कलरचे माझ्याकडे बरीच झाडं आहेत बरं का. पण आता ह्याला आहे ना खूप फुलं लागलेत. चला तर मस्त अशी स्वप्न पहा आणि स्वप्न साकार करण्याची हिंमत ठेवा, असं का म्हणते मी सांगते. स्वप्न पाहिल्याशिवाय कधीच पूर्ण होणार नाहीत. स्वप्न जर पाहत राहिली ना तर ती नक्कीच पूर्ण होतात एक ना एक दिवस. असे खूप वर्षांपूर्वी मी एक स्वप्न पाहिलं होतं आणि एक नाही तशी खूप स्वप्न पाहिली होती आणि ती सगळीच पूर्ण झालेत. आणि किती वर्ष लागले सांगतो तुम्हाला. जवळपास सगळी माझी टोटली जेवढी स्वप्न पाहिली होती तेवढी सगळी पूर्ण व्हायला फक्त आणि फक्त 15 वर्ष लागली. फक्त माझ्यासाठी. खरं तर फक्त म्हणायला नाही, आपल्याला फक्त म्हणजे 15 असं वाटतंय, पण तो खूप मोठा आकडा आहे बरं का. 15 वर्ष म्हणजे काही खूप ह्याची गोष्ट नाही आहे. तसा तर तो आकडा आहे ना खूप मोठा आहे. समर्थ जन्माच्या अगोदर जी मी स्वप्न पाहिली होती ना, तर त्यातलं प्रत्येक स्वप्न माझं पूर्ण झाले, प्रत्येक स्वप्न. म्हणूनच आहे ना, खरंच स्वप्न पाहायची आणि स्वप्न पाहून ती पूर्ण करायची ताकदसुद्धा ठेवायची. कष्टाला यश मिळू दे एवढंच देवाला मागायचं आणि कष्ट करत राहायचं, दणकून कष्ट करायचं आणि दणकून मस्त अशी स्वप्न बघायची. आणि बघा तुम्ही 100% जी पाहिलेली स्वप्न आहेत ना, तर ती पूर्ण होतात. स्वप्नच नाही पाहिली तर ती पूर्ण कशी होणार. म्हणूनच म्हणते ना, आता मी हे सगळं बोलते ना गावाकडच्या घराबद्दल बोलते. मला कधीसुद्धा वाटलं नव्हतं. माझी पुण्यामध्ये घरं, आम्ही पुण्यामध्ये 2 घरं घेतली, त्यानंतर गाडी घेतली, बुलेट घेतली. जे मला असं वाटायचं ह्यांना बुलेट असावी तर ती बुलेट पण घेतली. गाडी 4 व्हीलर असावी मला असं वाटायचं, 4 व्हीलर पण घेतली. आता दुसरी 4 व्हीलर घ्यायची तयारी चालू आहे. एक भाग सांगते. आणि घरंसुद्धा इथं आम्ही पुण्याहून इथं आल्यानंतर वाटलं नव्हतं की एका वर्षाच्या आत आम्ही हे सुद्धा घर घेऊ. तर इथंसुद्धा घर घेतलं. आणि आणखीन 2 स्वप्न जी आहेत ती सुद्धा आपली पूर्ण झाल्यात जमायत ताईंनो. तुम्हाला लवकरात लवकर मी ती आनंदाची बातमी सांगणारच आहे. ते पण स्वप्न माझं खूप मोठं होतं आणि ते सुद्धा लवकरात लवकर तुम्हाला मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि त्या पॉईंटवर तुम्हाला नेणारसुद्धा आहे सगळ्यांना बघायला. म्हणूनच म्हणते ना की स्वप्न पहा आणि खरंच ती स्वप्न पूर्ण करायची ताकदसुद्धा ठेवा. एक ना एक दिवस आहेत ना आपली स्वप्न पूर्ण होतात. आणि गावाकडचं घर म्हणायला गेलं तर खूप सुंदर असं बांधकाम चालू आहे आपलं. स्लॅब काय पडला नाही, पण स्लॅब आम्ही आहे ना सगळी कामं आहेत ना, सगळी शुभकार्य म्हणजे सगळी कामं आहेत ना शुभ दिवसाला केलेली आहेत. आता चाललेला असा विषय आहे की स्लॅब आपल्याला श्रावण महिन्यामध्ये सोमवारी वगैरे करायचं आहे. त्यासाठी स्लॅब आपला आणखीन काय टाकला नाही. बाकीची सगळी बेसिक कामं जी आहेत ती चालूच आहेत त्याची. आणि स्लॅब मात्र आपल्या श्रावण महिन्यामध्ये पडणार आहे. अधिक महिन्यामध्ये घराची आपली चौकट बसवली होती आणि त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये ना आपल्याला स्लॅब टाकायचा आहे. आता बऱ्याचशा ताई सगळ्या मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या पाठीमागं. मी मागच्या 2-3 दिवसाखाली एक व्हिडिओ टाकला होता ना, त्याला कमेंट आले होते की तुम्हाला जर गावाकडेच राहायला जायचं आहे तर तुम्ही इथं कशाला बाग केली, इतकी छान छान फुलं, इतकी झाडं कशाला लावली. तर ताईंनो खरंच गाव तर इथून 5च किलोमीटर आहे. मी तिकडं पण राहणार आहे आणि इकडं पण राहणार आहे. मी असं नाही की मी हे ठेवून तिकडंच जाणार आहे किंवा ते ठेवून मी इकडंच राहणार आहे, असं नाही करणार. मी दोन्ही ठिकाणी राहणार आहे. माझा असाही 2 ठिकाणी संसार आहे. माझ्याकडं गाडी आहे, त्यामुळे मी 1-2 दिवसाला जाऊ शकते. तिकडं राहायचं म्हटलं तर तिकडं सामान भरपूर आहे, इकडं राहायचं म्हटलं तरी इकडंसुद्धा सामान आपल्याकडं भरपूर आहे. मुलांची लग्न करायची, सुवासिनी घालायच्या, घरामध्ये घाण्या बांगड्याचा कार्यक्रम करायचा, ह्यासाठी आपल्या मूळ गावी आहे ना घर असायला हवं. म्हणून आम्ही ते मूळ गावी घर बांधलेलं आहे. आता राहायचं म्हणायला तर प्रश्न गेला तरी आपण तिथंसुद्धा 1-2 रात्र राहू शकतो, इथंसुद्धा 1-2 रात्र राहू शकतो. तर असं काहीचं. त्यामुळे 5 किलोमीटर अंतरावर गाव आहे. ज्या दिवशी आपल्याला असंच वाटेल की आपण आज गावाकडे जाऊया तर तिकडं करून खायचं, इकडं राहायचं तिकडं राहायचं, असं माझं प्लॅन डोक्यामध्ये आहे. त्यासाठी आपलं गाव तर किती फक्त 5 किलोमीटर अंतर आहे. बघायला गेला तर 10 मिनटात आपल्या गावात पोचते. त्यामुळे माझा असा विचार आहे. त्यामुळे ताईंना अजिबात तुम्ही काळजी करू नका, हे घर मी सोडून जाईल किंवा तिकडेच राहील किंवा तिकडचं सोडून मी इकडेच राहील असं.
तर दोन्ही ठिकाणी आपलं घर आहे, तर दोन्ही ठिकाणी तिकडं पण गॅस वगैरे सगळं म्हणजे तिथं पण करणार आहे मी. गॅस ठेवणार आहे, भांडी कुंडी सगळं आहेत तिथं पण, आणि कपडे पण तिकडं ठेवायचे. आता आपण एक म्हणजे ठिकाणी कसं तिकडं पण असतं, एक आता बऱ्याच जणांचं असं असतं, इकडं पण घर असतं तिकडं पण घर असतं, आणि 2-3 दिवसाला गेलं तर तिकडची पण साफसफाई इकडची पण साफसफाई व्यवस्थित मेंटेन होतं घर, तसं काही काळजी करायचं काहीच काम नाही. त्यामुळे मी ते पण ठरवलेलं आहे. म्हणजे तसा विचार चालू आहे. आता मी गाडीवर जाऊ शकते, इकडं जाऊ शकते, इकडं पण येऊ शकते. त्यामुळे तसं नाही. आता समजा मुलं आली, आता समर्थ आला सुट्टीला, मग समर्थ म्हणला मम्मी आता आपण तिकडे राहूया 2-4 दिवस, तर तिकडं राहायचं मस्तपैकी, काय त्यांना जे जे आवडतं ते करून घालायचं, मस्त तिकडं पण राहायचं. इकडं आलं तर इकडं राहायचं, असा विचार चालू आहे माझा. आणि म्हणूनच आणि गावाकडं घर कशासाठी बांधले तुम्हाला सांगते, की आपलं गाव एवढ्या जवळ आहे तर ते तर झालंच, पण मुलांच्या लग्नामध्ये आपल्याला सगळे कार्यक्रम करावे लागतात. मग काय होतं, इथं शहरात आम्ही इथं जिथं राहतो ना, तर तिथं आपली सगळी भावकी जरी आपण बोलवली तरी येत नाहीत, काय कारणास्तव कुणाला प्रत्येकाला जमत नाही. त्यामुळे ना मग आता मुलांची लग्न करायची म्हटल्यानंतर मग आपल्याला गावी घर असायला पाहिजे. मग गहना बांगड्या बरेच कार्यक्रम असतात, तर ते कार्यक्रम करायचे म्हटल्यानंतर आपण कुठं करणार, कुणाच्या दारात करणार, म्हणून आपलं स्वतःचं छान असं घर असायला हवं, म्हणून तिथं घर बांधलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगते ना, की आपली प्रत्येक स्वप्न जी आहेत ना, तर ती पूर्ण म्हणजे करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत, आणि घरातला पहिल्यापासूनच मी खूप शॉकिंग आहे बरं का. मला नेहमीसारखं असं वाटतं की नवीन घर असावं. तर हे सुद्धा घर चांगलं आहे आणि मला खूप आवडतं. मी इथंच राहणार आहे, इथं पण राहणार आहे, तिकडं पण राहणार आहे. असं काही नाही की इथलं सोडून तिकडं जाणार किंवा तिकडचं सोडून, कारण ही बाग, ही फुलं, ही झाडं, ही एवढी मी खूप कष्टाने लावलेली आहेत. म्हणजे माझं खूप स्वप्न होतं ह्या बागेचं. अजून आणखीन 2 स्वप्न तुम्हाला जसं की सांगितलेलं आहे, माझी आणखीन 2 स्वप्न आहेत आणि लवकरात लवकर तीसुद्धा पूर्ण होणार आहेत. तर आज मला भरपूर अशी कामं होती. तर आणि काल पण बरं का मी गावाकडे गेले होते आमच्या जाऊबाईच्या घरी, म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत ना, तर त्यांच्या सुवासिनी होत्या. तर चुलत जाऊबाई आहेत. आता बऱ्याच जणी मला विचारलं काल पण कमेंटमध्ये, ताई तुमच्या सख्या जाऊबाई आहेत का? पण त्या चुलत जाऊबाई आहेत. सख्खे म्हणजे आम्ही माझे मिस्टर एकटेच होते, 3 बहिणी आणि हे एकटेच आहेत. तर त्या आमच्या चुलत जाऊबाई आहेत. पण आमच्याकडं चुलत बिलत काही नसतं, की आम्ही सख्यासारखंच राहतो. आणि जाऊबाई म्हणजे माझी खास, म्हणजे खूप जवळचे तुमच्याकडं पण अशी आहे का बघा जाऊ, पण ती खास मैत्रीण, तसं आमचं दोघीचं नातं आहे. त्यांच्या तर दोन्ही मुलाचे लग्न झालेले आहेत. तुम्हाला मी लग्नाचे व्हिडिओ पण शेअर केलेले आहेत, पाठीमागं पाहिले नसतील तर नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन पहा. तर आहेत थोडे व्हिडिओ केलेले आहेत, तर ते टाकलेले पण आहेत. आणि त्यांच्या घराची टूर मला बऱ्याच कमेंट पण आले की ताई जाऊबाईच्या घराची पण टूर द्या. तर जाईल मी एके दिवशी आता, आणि छान असं त्यांचं घर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन सगळ्यांना. आणि काल पण गावाकडे गेले होते, त्यामुळे मला आहे ना 2 दिवस झाला आपले व्हिडिओ काही वेळेवर आले नाहीत त्यांना. काल पण दिवसभर तिकडंच होते. आल्यानंतर व्हिडिओ एडिट केला आणि जाऊबाईच्या घराचा व्हिडिओ टाकला होता मला. मी गावाकडे गेलेल्याचा व्हिडिओ टाकला, पण तो पण टायमिंगला पडला नाही. म्हणजे 3ला आपला रोजचा मिनी ब्लॉग येत असतो आणि संध्याकाळी मोठा ब्लॉग येत असतो. तर काय झालं, काल तिकडे गेल्यामुळे परवा दुसरीकडे गेले, काल गावाकडे गेले, त्यामुळे ना आपले व्हिडिओ वेळेवरती आले नाहीत. तर नक्कीच आता इथून पुढे ना व्हिडिओ वेळेवरती टाकेन मी. आणि आज पण आजीचं मासिक होतं, तर 7 तारीख आहे आज ना, तर आज पण आजीचं मासिक होतं, तर त्यामुळे आज पण काही व्हिडिओ करणं झालं नाही. त्या दिवसाचाच व्हिडिओ तोच एडिट करून टाकला. आणि भरपूर अशी कामं होती, मला ह्यांची कपडे धुवायची होती आणि ती सगळी कामं जी आहेत ती पेंडिंग तशीच होती. तर आज 2 दिवस लागोपाठ गावाकडे गेले, त्यामुळे घरातली कामं बरीचशी पेंडिंग राहिली. आणि असं आपल्याला कुठं जायचं असेल ना, तर आपण काय करतो, आवरतो घरातलं थोडंफार आवरतो आणि एक्स्ट्राची जी कामं आहेत ती तशीच ठेवतो पेंडिंग आपली. आणि त्यामुळे काय होतं, मग एखाद्या दिवसाचा खूप लोड येतो. तर असं माझं लागोपाठ 2 दिवस जाण्यात आलं तिकडे जाऊबाईच्या तिकडे. तर त्यामुळे, आणि लगेच आज मासिक पण आपलं, तर त्यामुळे असं झालं. आज शुक्रवार आहे, 7 तारीख आहे, तर आज आपल्या सासूबाईचं दुसरं मासिक झालं. म्हणजे आता 2 महिने कंप्लीट झाले आजींना. तर कितीतरी असे दिवस येतील, कितीतरी दिवस जातील. आणि आज मासिक होतं, तर त्यामुळे आज तर दिवस कामात ह्याच्यातच गेला, कारण रात्रीच ताई वगैरे आल्या होत्या. आणि त्यानंतर मग मी काही शूट वगैरे केलं नाही मासिकाच्या दिवशीचं, कारण सकाळी स्वयंपाकाची गडबड असते, सगळं असतं, नैवेद्य, परत सगळे जेवायला येतात, करतात हे, मग हेच. आणि सगळे जेवण वगैरे करून दुपारनं नंतर मग आमच्या ताई वगैरे गेल्या, तिघी पण ताई आल्या होत्या, परत जाऊबाई आल्या, दीर आलते. तर असं काही आम्ही म्हणजे सगळे मिळून मासिक घालतो. मासिकाच्या दिवशी सगळे एकत्र येऊन
तेवढंच आपलं करायचं छान असं. आणि मग नैवेद्य वगैरे झाल्यानंतर सगळे मिळून जेवण वगैरे करून मग जे ते आपापल्या घरी जातात. तेवढंच 1 महिन्यातनं बरं वाटतं येतात ते सगळे. तर आता तर फक्त 4 भिंती राहिलेल्या आहेत घरामध्ये आणि त्या 4 भिंतींच्या आत फक्त मी दिवसभरामध्ये एकटी असते. संध्याकाळी हे येतात उशिरा. त्यानंतर मग संध्याकाळी परत काय जेवण करायचं, झोपायचं आणि परत सकाळी अजून मी जास्त मन रमवते ह्याच्यासाठीच. मी आपल्या देवाचं वाचत बसणे, देवाची बागेमधलं हे ते सगळं म्हणजे माझा दिवस मी इथंच रमवते. आणि खूप छान वाटतं असं मग, कारण एकटं राहण्यापेक्षा एकटं पडण्यापेक्षा आहे ना आपल्याला असं छान वाटतं. आता मुलांचं कसं असतं, शिक्षणानिमित्त पोरं बाहेर असली की आईवडील नंतर एकटेच पडतात. हे वयच असं असतं की एकटंच पडतं माणूस. तर मग मी ज्यावेळेस असं आपल्याला एकटं असं वाटतं ना, तर त्यावेळेस असं मस्त असं आपल्या देवाधर्मात मन गुंतवायचं, कुठली तरी पोथी वाचायला लावायची एखादी, तर छान वाटतं. तर सकाळची देवपूजा झाल्यानंतर तर लगे काय मला पोथी वाचता येत नाही, पण घरातली आपली सगळी कामं जी आहेत ना 10:30-11पर्यंत होतात माझी. त्यानंतर 1 तासभर आपली कुठली तरी एक पोथी वाचायची, जी नेहमी तुम्ही वाचताय तर ती. तर माझं नेहमी तसंच असतं. 11-11:30पर्यंत माझी घरातली कामं होतात. कधी 11, कधी 10:30 अशा टायमिंगला घरातली कामं होतात. त्यानंतर मग मी तासभर अशी पोथी वाचते. मग 12-12:30 होतात आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करत असते. जेवण केल्यानंतर थोडंसं एडिटिंग करायची व्हिडिओची एडिटिंग करायची, व्हिडिओ पोस्ट म्हणजे अपलोड करायचा. तो जातो आपला 1 तासाभरात जातो व्हिडिओ. तर तो 2:30ला म्हणजे 3ला मी हे करते, पब्लिश करत असते व्हिडिओ तुमच्याशी. आणि त्यानंतर मग निवांत झोपून देत असते आणि मग त्यानंतर 5लाच उठते. तर असं काहीसं माझं रोजचं दिवसाचं शेड्यूल ठरलेलं असतं. एकटं राहून म्हणजे एकटं म्हणजे पडायचं नाही, त्यासाठी हे असं शेड्यूल ठेवलं आहे. त्यामुळे मला आता काय वाटत नाही. आणि आमचे सगळे म्हणजे काळजी करतात माझी, आमच्या ताई वगैरे सगळे म्हणतात एकटीच असते मनीषा, एकटीच असते दिवसभर, कसं करमतं, कशा राहतात ते, त्यांना असं काळजी वाटते माझी. आता जाताना सुद्धा बऱ्याच वेळा त्यांनी पाठीमागून वळू 4 वेळा पाहिलं. 4 वेळा त्यांना असं वाटलं की आता एकटीच राहिली. कालापासून आपण होतो पण आता एकटीच राहिली. तर असं काहीच होतं. पण आता एकटेपणाची सवय झाली ज्यांना झाली आहे, ज्यांना एकटेपण वाटवत असेल ना, तर त्यांनी असं शेड्यूल ठेवा. आता सकाळी उठल्यापासून माझं हे देवाचं देवपूजा, त्याचबरोबर व्हिडिओ करते, शूटिंग करते, त्याचबरोबर मी आपली बाग दाखवते, त्या बागेमध्ये मन गुंतवते. तर हे सगळं जे आहे ना, तर हे आणि बघा इतकी आपल्याला पॉझिटिव्ह आपल्या फुलांच्या झाडांपासून, आपल्या बागेतल्या झाडांपासून मिळते. म्हणूनच आपल्या घराच्या आजूबाजूला आहे ना झाडं झुडपं लावावी. त्यामुळे घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि पॉझिटिव्ह वाटतंसुद्धा आपल्याला. तर त्यासाठी ना खरं तर आजूबाजूला किंवा ज्यांना गॅलरी असेल तर त्या गॅलरीमध्ये अशी छान छान झाडं लावावी, जेणेकरून त्या एखाद्या फुलाला जरी पाहिलं ना तर आपलं मन एकदम असं फ्रेश झालं पाहिजे. त्यामुळे आपल्या मनामध्ये कुठल्याच गोष्टीची उदासीनता येणार नाही. आता कसं आहे, बऱ्याच जणाला असं होतं, तर मला अजिबात उदास वगैरे वाटत नाही. किती मी फ्रेश राहते. आता तुम्ही तर पाहिलंच असेल मी व्हिडिओमध्ये. आणि मला अजिबात कुठल्याच गोष्टीचा तणाव टेन्शन येतच नाही, कारण घ्यायचंच नाही आपल्याला कुठल्याच गोष्टीचा ताणतणाव. तर नेहमी असं मस्त हसतमुख राहायचं, छान छान राहायचं. चला तर मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.